इंक साइन कॉपी आहे ना, म्हणजे झेरॉक्स कॉपी बी जर तुम्ही सबमिट केला तर तुम्ही पक्षाचा आणि उमेदवार म्हणून धरला जाणार इंक साइन सगळे हा इंक साइन देतो पण तरी पण सांगितलं अनामत रक्कम 1500 आहे म्हणजे ते जर फॉर्मवरतीच लिहिलं आहे की अनामत रक्कम सर्व ना लोक स्वरूपात चेक वगैरे देऊ नका आरक्षण 500 राष्ट्रीय बँकेत सर्वसाधारण 1000 रुपये आणि आरक्षण 500 हा बरोबर सेकंड आरक्षण महिला चार वॉर्ड येते 1000 रुपये 500 त्याच्यामध्ये एक तुमच्याकडे घेऊन नंतर आणून द्या आता जो एखादा विषय महिला 1000 रुपये सगळे नियम आपल्याला पाळायचे. उमेदवाराचा निवडणूक प्रतिनिधी असेल त्याचा सही हे पण फोटो लागतात. नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय आवश्यक आहे कंपल्सरी. वोटर लिस्ट तुम्हाला सगळ्यांना मिळालीच असेल. आता कंपल्सरी काय काय तुम्हाला 21 वर्ष जर मला त्रुटी आढळली तर मी तुम्हाला देखील कळवणार. तुम्हाला मध्येची त्रुटीची पूर्तताही 17 तारखेपर्यंत 3 वाजेपर्यंत करायची आहे. त्रुटीची पूर्तता करताना फक्त तेवढ्याच करायचं नका. हा पूर्णपणे हे नंबर वेगळा पडतो नंबर वेगळा पडला नाही साहेब नॉमिनेशन वर आयडी नंबर असतो म्हणजे तुमचा तो नंबर आणि तुमचा ॲफिडेव्हिटचा नंबर मॅच झाला पाहिजे ना. तो ॲफिडेव्हिटचा नंबरच वेगळा आहे तो आणि फॉर्मचा नंबर नॉमिनेशनचा फॉर्म नंबर वेगळा आहे. मग मी तुम्हाला काय म्हटलं माहिती आहे का मला काय म्हटलं ॲफिडेव्हिट ऑनलाईन होतं तुम्हाला याच्यावर ॲफिडेव्हिट आहे ना ऑनलाईनच ॲफिडेव्हिट येतं ते कसं तुम्ही सबमिट केलं ऑनलाईन पण मी जेव्हा तुम्हाला स्वतःचं पत्र द्यायचं या मुलाचा उद्देश काय आहे एखादा ब्लँक राहील आमचं कोणाचं ऑब्जेक्शन नाही बाबा इथं तू काय निरंतर बाय काय केली आता नंतर आरोप तपासला नाही हा विषय नव्हता. नाही तुमच्यापैकीच नंतर मला आरोप तपासला इथं ब्लँक असताना त्याला काय लागेल कसं काय ज्यावेळेला फॉर्म तपासतील त्याच वेळेला तुम्ही मध्ये सुधारणा करण्यापासून उत्तर द्या तुम्ही फेर अपडेट सादर करणं आवश्यक पण टाइम पर्यंत विषय राहणारच नाही.